चला आघाडीची जोडी काहीसं वेगळं करण्याचा निर्णय या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. संचित टकले मी विनंती करेन आपण संपर्क साधा. खरं तर आयोजकांमध्ये महत्वाची व्यक्ती म्हणून या व्यवस्थापनामध्ये आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ही संपूर्ण आयोजन समिती आपण पाहत आहोत चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना मला मिळाली आहे. विपुलजी पाटील सरांना आपण पाहतो. खरं तर त्यांनी सर्वाधिक जास्तीची मेहनत घेतलेली आहे. ऑक्शन असेल, संघ उभारणं असेल, आयकॉन खेळाडू असतील, किंवा अगदी त्याच वेळेला इथे ज्या रीतीच्या गोष्टी व्हायला हव्यात त्याकडे सातत्याने त्यांचं कटाक्षाने लक्ष आहे. तेही दुरून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. खरं तर महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. प्रेमळ स्वभावाचे संघ मालक म्हणूनही आपण पाहतो. स्वतः एक प्रसिद्ध मराठी उद्योजक आहेत. आज त्यांना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होईल. संकेत पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. आघाडीला येत असताना जिथे मात्र प्रमोट करण्यात आलंय आघाडीची जोडी पंकज पाटील आणि सुहास पवार. दोन पाटील एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना मला मिळतील. नुकताच आपण पाहिलं तर अगदी बाबू शाह सरांनी उल्लेख केला होता. मुरबी या छोट्याशा गावाचा खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. या गावातील प्रत्येकाच बैलगाडा शर्यत असू द्यात, क्रिकेट असू द्यात, मॉन्टी पाटील असेल, जिथे विश्वम पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. संकेत पाटील पाहायला मिळतोय. ओमकार पाटील असेल, संदीपजी पाटील असतील, आणि हे गाव देखील चर्चेचा विषय राहिलाय. त्यामुळे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण सातत्याने पाहतो. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. फोर्थ मॅच, पाचवा सामना आहे. पहिला बॉल पडलाय तोही थेडी रक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात होतीये. फिरकीचा जादूगार, बॉलला वळवण्याची क्षमता चांगली ठेवणारा संकेतला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक काळ राहिला होता त्यावेळेला आपण पाहिलं ना, मुथय्या मुरलीधरनच्या हातामध्ये बॉल सुपूर्द करण्यात आला. काचेवरती स्पिन त्याने केला होता. अनेक किस्से ज्या फिरकीच्या जादूगाराचे पाहायला मिळाले. हा त्यातलाच एक आहे. फर असलेला बॉल वळवतोय. संकेत पाटीलची हीच खासियत राहिली आहे. विशिष्ट आवाज काढण्याची शैली त्याच्याकडे. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलेत. ऑन साइडला बॅकफुटला येत असताना खूप टप्पा चेंडू करतो आकाशाशी गप्पा. ठोकला शक्का. शॉट टाकला ना फलंदाज थँक्स अ लॉटच म्हणणार आहे. पाठीमागे ठेवला, बॅकफुट वरती आला, पण चांगला केलाय. पुल, पंच, हुक, ड्राईव्ह, ज्या रीतीने आजचा दिवस या पाटलाचा राहिलाय ना, खर तर पंकज पाटील बाजाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॅकफुट फ्रंटफुट भेदभाव करतच नाहीये तो. इनसाइड आउटचे थ्रू दी कव्हर चांगले स्ट्रोक केलेत. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र घडला तरी काय, फलंदाज बाद होतोय. मोठी मासळी पुढच्याच बॉलवरती जाळ्यामध्ये अडकली आहे आणि फलंदाज पंकज पाटील आउट.
पहिला धक्का लागलाय. संघाचा महत्वाचा फलंदाज बाद होत असताना पंकज पाटील आपण पाहतोय. सागर गायकवाड टीमचा कॅप्टन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या खेळाडूचा खेळ सातत्याने चांगला राहिलाय. गळ्यामध्ये कर्णधार पदाची माळ पडली आहे आणि तिथेच नियतीने गालामध्ये खुदकन हसलं. कारण सागर आपण पाहतोय ज्या रीतीने त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. कर्णधार पद त्याच्या खांद्यावरती आल्यानंतर त्याचं प्रदर्शनी जास्तीचं बहरात येत असताना पाहायला मिळालंय. नीडर अंदाजपणा आहे त्याच्याकडे. खरं तर मोठी फटकेबाजी करू शकतो. ही क्षमता राहिली आहे. बॅटची आतली कडा. इथून मात्र बॉल आणि यस्टन मध्ये केसाची रुंदी राहिली होती. फलंदाज अवाक होऊन पाहण्यापलीकडे त्याच्याकडे जास्तीचं काहीच नव्हतं. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. वेग, टप्पा, उसळी, कटर, स्पिन सर्व गुण संपन्न आहे खेळाडू आणि त्याचमुळे संकेत पाटीलची चर्चा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला लोर फुलटोज आहे. फुल टोल वसूल केला ऑन साइडला. सागर गायकवाड ठोकतोय षटकार. महबूब बकासूर ही नावं त्याच वेळेला महबूबचं नाव त्याच वेळेला जास्तीचे चर्चेत आलं. त्यावेळेला ज्या वेळेला आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांचं नाव आणि राधे एंटरप्राइजेसचं नाव या बैलाच्या पाठीमागे या नंदीच्या पाठीमागे लागलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकारानंतर धावा बनलेल्या आहेत त्या 12. एक फलंदाज बाद. पेल ऑन दी बोर्ड आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धाव इथून मिळणार नाही. एकंदरीत डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती 12 आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. जमेची बाब इथे चांगली पाहायला मिळते की धावा आलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट कुठेतरी संघाला सातत्याने बोचत राहील की आघाडीची जोडी तितक्याशा धावा बनवत नाहीये. धक्का लागलाय तो पहिला. 12 धावा धाफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. 12-1. पाटील नौपाडा यांच्या मालकीचा बैल त्याचंही गीत आपण ऐकलं. 12 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाडने एक षटका ठोकलेला पाहायला मिळाला होता. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. ऋतिक पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलाय. ऑल इंडिया आयकॉन टू ऑल इंडिया आयकॉन हे बॅटल सर्वाधिक जास्त रंजकता बरं राहणार आहे. एकाच तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकाच जिल्ह्याला बिलॉंग करतात. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. नावाची हवा होते र भावा. इलाका ठेवलाय गाजून. आणि होय या खेळाडूने इलाकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र चर्चेत आणलाय. असा ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. त्या रीतीचं त्याचं प्रदर्शन होत असताना पाहायला मिळालंय. परिवाराची चांगली साथ आहे. क्रिकेट प्रतीचं बांधिलकी त्याचं प्रेम सातत्याने चांगलं पाहायला मिळालेलं आहे. प्रदर्शनं चांगली करत असताना क्रिकेटच्या वर्तुळामध्ये त्याला आपण पाहिलंय. ग्रामीण क्रिकेटची महासत्ता वडवलीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. थोडी घाई व्हायला हवी याकडे मी लक्ष वेधेन. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आला. स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. बॅकवर्ड आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे बॅकवर्ड मध्ये. एक जिथे मात्र कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा बॉल प्ले अँड मिस. वळवला. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर देण्यात करण्यात आला. मिड ऑफ आहे. रमेश पवारला आपण पाहतो. ऑन साइडला लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. अशा विविध रचनेनुसार गोलंदाजी करण्यात येते. दुसरे षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट. लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हर. धाफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या अर्थात 12 आहेत. एक फलंदाज बाद.
हे षटक महत्वाचं राहील. ऋतिक पाटीलचा आयकॉन टू आयकॉन. या वेळेला पंचाकडे लाऊड अपील. खाली राहिला होता बॉल, उचल मिळाली नाही. चांगला चेंडू इथून बाला मिळवतोय. वेग 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 बॉलला वळवण्याची क्षमता धारिष्ट सातत्याने दाखवतोय. रीच मध्ये दिला होता बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुहास पवारने. खरं तर रीच मध्ये देणं किंवा फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची मुभा देणं, खरं तर या गोष्टी आहेत ना सर्वाधिक महत्वाच्या राहतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऋतिक. यावेळेला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत. केवळ एकेरी धाव येत असताना पाहिला मी इथे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 13 धावा धावलकावरती आहेत. उरण पनवेल प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. UPPL 2026 सीझन 1 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वावरती करावा गर्व असं पहिलं पर्व जे मात्र पाहायला मिळत आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 2 तालुके आहेत. सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना आपण संघांना पाहत आहोत. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 13-13 ऑन द बोर्ड. ऋतिक पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने आला. राईटीच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने, लेफ्टीच्या अगेन्स्ट राऊंड द विकेटने त्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहोत. पुढचा बॉल या वेळेला स्वतः चेंडूच्या पर्यंत पोहोचतोय. बोल्ड अँड कॉट. ऋतिक पाटील ने टिपला जेल. फलंदाज क्रमांक दूसरा कर्णधार सरपंच जी तो चल दिए. अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तितकासा या संघाला तो खेळ दाखवता आलेला नाहीये. फलंदाज सातत्याने आउट होत असताना पाहायला मिळालेत. धक्के लागत असताना पाहायला मिळतात. आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब खरं तर या संघाच्या साथीला आपण पाहत आहोत. त्यांनाही आपण पाहतोय क्रिकेटचे प्रसिद्ध असे जाणकार. त्यांनाही आपण पाहतोय. खरं तर संदीप पाटील असतील, सतीश म्हात्रे असतील, संदीप म्हात्रे असतील, दोन्ही बंधू. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना सचिन मोरेने ठोकला. डाऊन दी ग्राउंड चौकार. मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या बॉल पासून सुरुवात केली. अतिशय तेवर दाखवायला सचिन मोरे. पुढचा बॉल स्वीट हिट. स्वीट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉल वरती आलाय. चौकार. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. स्वतःला स्ट्रेच केलं, टान्स बदलला आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खरं तर चॅम्बो आणि अगदी त्याच वेळेला ना सचिन मोरे यांच्या मैत्रीच्याही शब्दा कल्ल्या जातात. चॅम्बो एवढा चांगला सचिन मोरेला ओळखतो ना,
सचिनने जर का सरळ बॅटने एक चौकार मारला ना पुढच्या बॉलवरती तो बॅट उलटी करणारच आहे. हे नेहमीच पाहायला मिळतं. चॅम्बोला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. चॅम्बो हे खरं आहे ना? चॅम्बोला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. हो चॅम्बो सांगतोय की सचिन मोरे असाच आहे. एक बॉल जर का सरळ बॅटने त्याने चौका ठोकला पुढची बॉल तो रिव्हर्स मारणार म्हणजे मारणार. आणि त्याने करून दाखवलं याही बॉलवरती. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 चौकार त्याने ठोकलेले पाहायला मिळालेत. एकंदरीत धावा आहेत ते अर्थात 21 धावा दाबोलकावरती बनलेल्या आहेत. चॅलेंज ओव्हर, मॅजिकल ओव्हर पंचांचा हा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती स्वतः अक्षय पवार. या पवाराचे वार सातत्याने चांगले पाहायला मिळाले आहेत. अक्षय पवार येते गोलंदाजी मार्कवरती. अक्षय पवारला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर स्वतः संघाचा कर्णधार आहे. गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतोय, जिम्मेदारी घेतोय. सावळे गावाला बिलॉंग करत असताना या खेळाडूचा खेळी तितकासा महत्वाचा राहिला. बाबांची पाना अक्षय पवार किरण पवारच्या नावाने ओळखला जात नाही. महत्वाची गोष्ट ही आहे तो अक्षय पवार हा अक्षय पवार आहे. सातत्याने त्याला आपण पाहतो. हे 2 बंधू आहेत म्हणून ओळखले जातात. दो भाई दोनों तबाई. परंतु अक्षयने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली आहे. त्याची बाईक तो आणि वेळेच्या आधी पोचणं हे अक्षय पवार नेहमी जाणतो. यावेळेला हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी विकी. इथे मात्र घडलं तरी काय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. विकीला दुखापतीनंतर कुठेतरी खाली वाकणं किंवा खाली झुकणं या गोष्टीसाठी अडचणीनं सामोरं जातोय. कारण तो विकी पाटील जो सातत्याने आपण स्लॉक स्वीप मारणारा बेताब बादशाह पायाला दुखापत झाली आणि तदनंतर त्याला कुठेतरी वागताना डोपर पाया खाली लागू नये किंवा आपला जो गुडघा आहे ज्याची इंजरी झालेली आहे त्याला आपण पुन्हा इंजरीला सामोरं जाऊ नये यासाठी खेळाडूंना आपण बघतो थोडेसे घाबरतात. आणि विकीलाच तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. खरं तर इंजरीला तो सामोरा गेल्यानंतर पुन्हा मैदानावरती आहे. यावेळेचा बॉल फाईन लेगला आणि म्हणून एक परिपक्व गोलंदाजाची भूमिका अक्षय पवार अदा करत असताना मला मिळतोय. हा वाईट बॉल आहे. पहा त्याला ठाऊक आहे त्याने फाईन लेग ही तैनात केला आणि थर्डमॅनी यष्टीरक्षक वरती उभा आहे. 2 क्षेत्ररक्षक जे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन नाही डीप मध्ये उभे केलेत. बॉल वळतोय. हा मॅजिकल बॉल आहे. बॉल सातत्याने वळण घेणारा पाहायला मिळालाय. स्ट्रायकर एंडला मागील 2 बॉलवरती 2 चौका ठोकणारा फलंदाज सचिन मोरे नेऱ्याचा खेळाडू स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. आता काय वाढून ठेवलं त्याच्या समोर हे पाहावं लागेल. स्लॉक स्वीप ड्राईव्ह हेलिकॉप्टर लुक सातत्याने चांगले स्ट्रोक त्याच्याकडून पाहायला मिळाल्यात. एक बाब जमेची राहते ना कौतुकाची ही बाब राहिली. 5 क्षेत्ररक्षण करणारा संघ पुन्हा एकदा मी लक्ष वेधून जास्ती जवळ जातोय. कौतुकाची बाब ही राहिली आहे सचिन मोरेची की तो नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. सरस्विधक नाही आहे स्लॉक स्वीप करण्याचं मोठे फटकेबाजी करण्याचं. थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही. थांबायला तयारच नसतो हा खेळाडू. यावेळेला मनगड वळवली होती ऑन साईडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात असे चेंडूवरती येईल तद्वर घेतली जाणारी एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा दाबोलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. या षटकामधील आपण पाहिलं तर अद्याप केवळ 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 बॉल बाकी आहेत. जास्तीचा वेळ जातोय याच्याकडे लक्ष वेधूयात. कारण वेळेच्या बाबतीमध्ये या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. याच कारणास्तव आजच पासून शेटनी निश्चित सांगितलं की पहिले 2 सामने हे 6 षटकांचे आणि त्या पुढील सामने हे 5-5 षटकांचे खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आपलंही सहकार्य महत्वाचं आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या वार पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ऋतिकने ती उचलून धरली नाही बॅट. जिथे मात्र ग्राउंडला जिथे चॉप करण्याचा प्रयत्न होता डिगआउट करण्याचा प्रयत्न. या अपील नंतर जय पवार सर यांचे रिॲक्शन्स पाहण्यात योग्य होत्या. कारण अपील मध्ये तथ्यच नव्हतं मुळात. उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल याही वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग नाही आहे. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होईल का. एकेरी धाव आली आहे. या षटकामध्ये कम खर्च आणि ज्यादा चर्चा अशा स्वरूपाचं षटक पाहायला मिळालंय. अक्षय पवार ज्या रीतीने तो कामकाज करत असताना पाहायला मिळतो आहे
एका दिवसामध्ये स्टार आणि सुपरस्टार तयार होत नाहीत, त्यासाठी अनेक प्रयत्नांचे पर्वत डोंगर पालथे घालावे लागतात. मेहनतीचा डोंगर तुम्हाला पालथा घालावा लागतो आणि ती मेहनत या खेळाडूने केली आहे. त्याचमुळे अलीकडच्या कालावधीमध्ये हे नाव चर्चेतील विषय राहिले. स्ट्रायकर रेंजला यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळेल फलंदाज सचिन मोरे. पुढचा बॉल घेऊन अक्षय काहीसे बदल करत असताना तो पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटक 5 षटकांचा सामना पुढे सासावला होता. मिस्क्यूड आहे. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. स्वीपर कव्हर मधून सिंगल येते. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. एकेरी दुहेरी धाबा गेम ऑन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या षटकाचा विचार आपण केला तर या षटकामध्ये एक बॉल बाकी आहे अद्याप. कारण आपण पाहिलं तर वाईड आलेले आहेत. त्याच कारणास्तव कुठे ना कुठेतरी हा विचार केला असावा गोलंदाजाने की आपलं हे षटक संपतंय की काय. धावफलकावरती 28, 2 फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती किती मोठा प्रहार येतो. किंवा मॅच मध्ये कमबॅक करणारा फटका येईल का. ऑल ओव्हर फुलटोज एक्स्ट्रा कव्हरला डीप प्रोडक्शन ठेवलं. डीप मध्ये बाउंड्री रायडरची भूमिका महत्वाची आणि ती उपयुक्तता इथे दाखवली गेली आहे. केवळ सिंगल आली. या षटकाचा आपण विचार केला तरी या षटकामध्ये रन्स आल्या त्या एकंदरीत 8. धावफलकावरती धावा बंडेल पाहायला मिळाल्या त्या 29. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना प्रियांशी अँड प्रियांक 11 ओळे टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 29ला 2. एक क्षणचित्र आहे ते जो मी स्क्रीनवरती पाहत आहात. याच मैदानावरती गौतमी पाटीलला याआधी आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या वेळेला ते पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने आणि औचित्याने येत असताना पाहायला मिळणार आहे. भावेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. भावेश आगिवलेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. हे षटक त्याच्या माध्यमातून महत्वाचं राहील. पोएंजे गावाला बुलंद करणारा एक वेगवान गोलंदाज. सडपातळ बांध्याचा युवा एक जिगरबाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतो. लेफ्टी बॅटर आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पाहायला मिळालाय. भावेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. एक भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरा भावेश डगआउट मध्ये आहे. यावेळेला फुल लेनचा पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात येत आहे. लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल येईल. भावेश आगिवले मैदानाच्या आतमध्ये. भावेश उलवेकर खरं तर 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे. 2 भावेश 2 संघामध्ये पाहायला मिळत आहेत. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, परंतु आज एक बॅटिंग ऑलराऊंडरला बॉलिंग ऑलराऊंडर संघाने म्हणून त्याचा वापर केलेला आहे. काहीसे फेरबदल करण्यात येत आहे. चर्चा मसलत होत असताना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. विकी सातत्याने या गोष्टीची शहानिशा करतोय की गोलंदाजाला एक्झॅक्टली फील्ड पोझिशन कुठे हवी आहे. फेरबदल याच गोष्टीचे होत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीला अणसरून क्षेत्ररक्षण सजवायला हवं आणि गोलंदाजी ही नेहमी सुळावरची पोळी राहते. अनेक वेळेला ज्यावेळेला त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके येतात, नाना परीचे नाना रूपाचे असणारे प्रेक्षक वर्ग चाहते वर्ग त्याला सजेशन देण्यासाठी येत असतात. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोज आहे. डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सचिन मोरेच्या बटमधून आलाय. षटकार. एक अलग पॅटर्न याही खेळाडूचा पाहायला मिळालाय. प्रियांशी आणि प्रियांक 11 ओळे टीम. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. रन्स मिळतील 4.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4 चौकार. धावा आणि धावा वेगाने येऊ लागल्या, त्यामुळे ही शॉर्ट टीम मीटिंग इथे घ्यावी लागली आहे. हे टीम हडल शोध असताना आपण पाहत आहोत. ते करावं लागणारा रमेश पवार आता आलाय. प्रत्येकाला आपण पाहतोय या गोलंदाजांच्या जवळ येत आहेत. सातत्याने चर्चा होतीये. रन्स येऊ लागले. सचिन मोरे ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, किरण मोरेला मागे टाकेल इतका चांगला परफॉर्मन्स त्याचा सातत्याने मला मिळालाय. आज किरण मोरेची आठवण करून दिली आहे सचिन मोरेने. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, चौकार षटकार तुफान आतिषबाजी. 40ला 2 आहेत. सचिन मोरे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल भावेश. उजव्या शीच्या फारसा दुरून जाणारा दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठे स्ट्रोक घेतोय, सिंगल डबल घेतोय आणि सचिन मोरे त्याच कारणास्तव चर्चेतील विषय राहिलाय. टॉपचा विषय बनला हा खेळाडू. खर तर सचिन मोरेचा विषयला हाड आहे असंच म्हणावं लागेल. ऑन साइडला केला, फाईन लेगला टार्गेट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रिदल सेम धाव मिळतात 4 चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. काय स्ट्रोक खेळला होता. इम्प्रोवायझिंग क्रीजचा वापर केलाय. आम्ही ओरिजिनल, तुम्ही दमी. नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करताय तुम्ही, तिथेच वन साइड किंग आहे आम्ही. किंग नाही, किंग मेकर. यावेळेचा बॉल पंचांकडे अपील. लेग बी फोर साठीची अपील इथून मला मिळाली. पंचांचा इशारा इथून मात्र लेग बाईस येत असताना मला मिळतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. DRS नाही आहे अवेलेबल. खरं तर कॉट बिहाइंड विकेट आणि लेग बी फोर साठी याची माहिती आपण सातत्याने दिलेली आहे. सचिन मोरेचा परफॉर्मन्स पाहून तन्मय माळीच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आपण पाहतोय. 46 लॉस ऑफ 2 विकेट. चला घाई करा. चला थोडी घाई व्हायला हवी. एक गोष्ट पाहायला मिळाली. प्रियांशी आणि प्रियांक 11 ओळे संघाने टॉस जिंकला नाही. ज्या ज्या वेळेला टॉस झाला त्या त्या वेळेला बॅटिंगच वाटायला आली आहे. तिसरा सामना संघ खेळतो आणि बॅटिंगच करतायत पहिल्या इनिंग मध्ये. 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 46ला 2 आहेत. अमोल पाटील आपण पाहतोय. पोसरीचा मयूर पाटील आणि मनीष तात्रेपेक्षा जास्तीचा फेमस आहे कॅमेरामॅन आणि सर्वाधिक जास्त मागणी त्याची आहे. वंडरबा रसायनी. यावेळेला लोड फुल टोज ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून निश्चित येत असताना मला मिळते. खरं तर 24 इव्हेंट्सने काही अशा व्यक्तींना प्रसिद्ध केलं. त्यामध्ये एक चांबू आहे. दुसरा खरं तर ज्याची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता मागणी वाढली आहे असा विघ्नेश पाटील अर्थात बाम. त्याची मागणी जास्तीची वाढू लागली आहे. आणि तिसरा आमचा अमोल पाटील आहे. पोसरीच्या मयूर पाटील पेक्षा अधिकचा फेमस आहे. षटक संपलं ते एकंदरीत आपण पाहतो 4 धावफलकावरती बनलेले आहेत. त्या 47 2 फलंदाज बाद. 47 लॉस ऑफ 2 विकेट.
चला या इनिंग मध्ये मला वाटतं जास्तीचाच वेळ खर्च झालेला आहे. थोडी घाई व्हायला हवी. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती फेरबदल होत आहे. चेतन गोसावी आलाय. चेतन गोसावीला आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये तो दाखल होत असताना मला मिळेल. त्याला इन्व्हाइट करण्यात आलाय. ऋतिक पाटील आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचे प्रयत्न त्याला आपण करत असताना मला मिळतोय. खरं तर शंभू बैलाचे मालक मानस प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या आयोजनाला 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभते आहे. आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत. शंभू बैलाचे मालक मानस प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आज पाहायला मिळते, लाभलेली आहे स्पर्धेला. त्याकरिता त्यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. फलकावरती 48 आहे. 2 फलंदाज बाद. सचिन मोरेकडे स्ट्राईक आले. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील. बॉल वाईड आहे. वाईट बॉल येत असताना मला मिळालाय. चला या इनिंग मध्ये ना फारसा जास्तीचा वेळ गेलेला आहे. DRS व्हाईट बॉल साठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. मला वाटतं तिसऱ्या पंचाने या गोष्टीचा निर्णय द्यायची गरज लागली नाही. फिल्डिंग टीमने स्क्रीनवरती पाहिलं काय घडलंय आणि जो तो आपापल्या जागेवरती गेला. हा बॉल वाईड आहे. वाईड होता आणि वाईडच देण्यात आलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय पोचण्याच्या आधीच क्षेत्ररक्षण लागलं. आई बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. डेथ ऑफ द क्रीज गेला होता बॅटर. चांगला स्ट्रोक इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, लेग बाय झालेली आहे. म्हणून मी म्हणतो अर्धशतक येत आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 50 धावा फलकावरती लगावलेला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये प्रियांशी आणि प्रियांका 11 या टीमच्या 50 धावा फलकावरती आहेत. अद्याप येणारे चेंडू 4 बाकी आहेत. सुहास पवार स्क्वेअर कट करतो. इनफिल्डला भेदलाय. रन्स मिळतील या बॉलवरती 4. आलाय चौकार. गौरव करणारे गीत, गाथा गाणारे गीत आपण ऐकलं. ऍक्शन रिप्ले पास, स्क्वेअर कट, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, वीरेंद्र सहवाग स्टाईलने हा स्क्वेअर कट केला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अपिश होता, पनिश केलाय. रन्स मिळाला त्याच्या. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे सध्या त्या घडीला खरं भावेश आगिवलेलं पाहायला मिळत आहे. फलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. त्या 54 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला लोड फुलटत होता. डाऊन द ग्राउंड केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाटील साहेबांची चिंता वाढली असेल. यावेळेचा बॉल देखील डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील या बॉलवरती 6. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन.
बस पवार आता आक्रमक बनलाय. षटकार येत असताना मला मिळाले. 2 बॉल 2 षटकार त्याने डोकले. 66 धावा. 66 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. रंग भरायला घेतली आहे. सुरुवात केली आहे. आडवा बॅटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 18 आणि 5व्या षटकामध्ये 25 धावा आल्यात. धावफलकावरती आता मात्र रन्स बनल्यात त्या 72. 73 धावसंख्येचं टार्गेट आहे. शेवटचा एक सामना अजूनही बाकी आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. सातत्याने मी अक्षय आपलं लक्ष वेधेन. विकी संकेत थोडी घाई व्हायला हवी. 73 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट होत असताना मला मिळतं. एक मॅच केवळ बाकी राहिलेली आहे. आज किरण पवारला पाहायला मिळालं. आज परेश कडकेला आपण पाहिलं. उद्या खेळणारे जे खेळाडू आहेत ना, ते आज पाहायला मिळाले. शंभू बैलाचे मालक मानवजी प्रसाद पाटील यांना विनंती असेल, साहेब आपणही या व्यासपीठावरती विराजमान व्हावं. 5,000ची धनराशी देणगी या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. साहेब आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आदरणीय जनार्दनजी मडवी साहेब ज्यांचे आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. साहेब आपल्याला विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 73 रनचं टार्गेट आहे. 5 षटकांचा सामना. आघाडीची जोडी ऋतिक पाटील अक्षय पवार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 73 धावसंख्येचा पाठलाग. मोठं लक्ष. परंतु आपण अनेक वेळेला म्हणतो ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिमा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला वेळ बदलताना आपण पाहिलेले आहे. घड्याळाचे केवळ काटे फिरतात, वेळ ही आपल्याच हातात असते आणि आज हीच वेळ बदलावी लागणार आहे. 73 धावसंख्येचा रन चेस आहे. गोलंदाजी मार्क वरती जिथे दाखलत असताना आपण पहिल्या षटकाच्या दरम्यान पाहत आहोत कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात येते हे पाहावं लागेल. या संघामध्ये आपण पाहतोय मातब्बर खेळाडूंची यादी आहे. भावेश सुलभेकर खेळतोय या संघामध्ये. संदेश गोंधळी आहे, परंतु आज सर्वाधिक मोठं सरप्राइझिंग गोष्ट ही राहिली आहे की संदेश गोंधळी बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला मिळाला नाही. आज खरं तर यावर्षी त्याची फिजिकल फिटनेस तितकी चांगली नाही आहे, त्यामुळे त्याने स्वतःहून माघार घेतलेली आहे. आज त्याला आपण पाहत आहोत. खरं तर चांगल्या दर्जाचा क्रिकेट त्याने सातत्याने वर्षभर खेळत असताना मला मिळालेला आहे. यावर्षी जर का जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी अनेक स्पर्धा जिंकली ना, त्यामध्ये संदेश गोंधळीचा वाटा राहिला. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय.
संदेश गोंधळीच्या नावावरती 7 बाईक आहेत आणि 10 सायकल्स आहेत. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. प्रेमनाथ म्हात्रे यांना विनंती असेल आपण त्वरित बाहेर या. खर तर जीवित म्हात्रे जेवढा लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे ना, त्याहूनही अधिक प्रेमनाथ म्हात्रे या उरण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. सामन्याकडे आपण बघतोय. सामन्याला सुरुवात होते. सचिन मोरे गोलंदाजी मार्कवरती. आघाडीची जोडी ऋतिक पाटील आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार. पहिला बॉल. पहिलाच बॉल वरती मिड ऑफला केलाय. साहिल त्या ठिकाणी बाला मिळतोय वेगाने. साहिल खानावकर त्या ठिकाणी बाला मिळाला. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना बाला मिळतोय. आणखीन एक ऑलराऊंडर. संघाची कागदोपत्री जर का आपण संघ पाहिला ना, तर तो अधिकचा स्ट्रॉंग आहे. यावेळेला लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला फ्लॅट पॅरलल रन्स मिळतील. या बॉलवरती 4. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चौकार. सर उठा कीजिए. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे स्लोवर 1 पाहायला मिळाला होता. ही तर खरी खासियत आहे. बॉलमध्ये गती काढून घेतली होती सचिन मोरेने. वेगाने बॉल टाकेल या संभ्रमामध्ये भ्रमामध्ये टाकलं होतं. आश्चर्यचकित पाहायला मिळाला. ऋतिक पाटील हा लोअर फुलटोज बॉल षटकार आपण स्क्रीनवरती पाहतोय. ऍक्शन रिप्ले. चौकार आला होता मागील बॉलवरती आणि तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेला खोलात यॉर्कर. परफेक्ट ऑलमोस्ट नॉटर होता. अनप्लेबल डिलिव्हरी. वेगाने टाकला बॉल. खाली ठेवलाय. वेग प्रचंड ठेवलाय सचिन मोरे. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या एसटीच्या बाहेर हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट अँड ग्रेट षटकार. लावणीही पाहायला मिळणार आहे. उद्या दसऱ्याची पाटील यांचा आवाज मग ऐकायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला ऋतिक पाटील इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता कव्हर ड्राईव्ह. ठोकला चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. आपलाच फटका तो पाहत राहिला. ड्राईव्ह केल्यानंतर छोटे खाणी असणारे जे खेळाडू आहेत ना, जे वामन मूर्ती आहेत, छोटे पॅकेट आहेत, त्यांचा क्रिकेट नेहमी चांगलं पाहायला मिळालंय. मग सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रिषभ पंत, अगदी त्याच वेळेला तुम्ही पाहिला ईशान किशन यांचा एक खेळ पाहायला मिळाला. केदार जाधव असेल, वैभव सूर्यवंशी असेल आणि टेनिस क्रिकेटमध्ये आल्यानंतर आजही आपण पाहिलं विनीत माळी असेल, ऋतिक पाटील असेल, यांना तुम्ही पाहिलं. सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय करण मोरे. ज्या रीतीने करण मोरेला आपण पाहिलेलं आहे, पालघर जिल्ह्यामधून येणारा छोट्या चणीचा असणारा खेळाडू, ज्या रीतीने ड्राईव्ह करतो, कट करतो, पुल करतो, त्याचं नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. हे वामन मूर्ती खेळाडू आहेत ना, हे चांगल्या दर्जाचीच बॅटिंग करताना आपण पाहिलेलं आहे. आणि आज ऋतिकच्या बॅटमधून चांगल्या धाबा येत असताना पाहायला मिळतात. धाफलकावरती धाबा 14 आहेत. सुहास पवार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 73चा पाठलाग चालू आहे. 73 धावसंख्येचा पाठलाग या सामन्यामध्ये करायचा आहे. 14.60चा आस्किंग रन रेट आहे. 14 तर आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल घेऊन सुहास पवार सज्ज होत असताना मला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहत आहोत सुहास पवारला. यावेळेला लोड फुलटोज आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता. एक बाब निदर्शनास ही देखील आलेली आहे की जिथे अक्षय पवार यांना स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करतो. त्याला ठाऊक आहे मोर्चा बांधणी एकाने केली आहे, मोठे स्ट्रोक एका बॅटच्या बॅटमधून येतात, आपण शांत राहायला हवं, काहीतरी विपरीत घडू नये याकरिता त्याचं साचतीचं लक्ष आपण पाहतो.
तो स्वतः शांत आहे, स्लीपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय. ऋतिकला जास्तीचं स्ट्रायकर एंडला आणत असताना त्याला आपण पाहत आहोत. ऋतिक तुटून पडतोय, मोठी फटकेबाजी करतोय. अगदी सातत्याने तोच खेळ पाहायला मिळतोय. सचिन तेंडुलकरचा खेळ, वीरेंद्र सहवागचा खेळ जसा आपण पाहिलेला जवळून. यावेळेला समोर केला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार फ्लॅट आणि पॅरलल. तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग चालू आहे. या वेळेला उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. सिंगल येत असताना मला मिळते. या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग पाहायला मिळते आहे. मागील बॉल वरती आलेला हा आकर्षक स्ट्रोक तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. ऋतिक पाटीलला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहत आहोत. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला होता आणि तदनंतर त्याचे रिॲक्शन्स. हा ऍक्शन रिप्ले पाहिल्यानंतर मला जर का एक ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहायला मिळाला ना, चेंबोच्या हातातून सुटलेला तो षटकाराच्या बाहेरचा झेल, तर आणखीनदा रंजकता वाढू शकते. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. वरण फिंगर रोल केली, बाहेर काढला होता बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 22 ऑन दी बोर्ड आहेत. अक्षय पवार याच फटक्यांसाठी तोही जाणला जातो. आय सेफ्टीज वेअर करून त्याला आपण पाहत आहोत. सुरुवातीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केवळ 2 खेळाडू राहिले. यावेळेचा बॉल बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. इट्स अ कडक षटकार. अक्षय पवार काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्लिअर केलंय. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन वेगाने येतोय. सिंगल मिळाली. एकेर धाव इथूनही कंप्लीट होती. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी आवश्यकता राहिली ती अर्थात 44 धावसंख्येची 18 बॉल आणि 44 ची जी आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 29 ऑन दी बोर्ड, येणारे 18 बॉल, 44 ची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. बारा बॉल मध्ये 29 बनलेले आहेत. 12 जिथे 18 बॉल आणि आता 44 ची आवश्यकता असताना गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्कमध्ये साहिलला आपण पाहतोय. जिथे दाखल होत असताना मला मिळतं नावड्या गावाला बलंग करणारा आणखीन एक वेगवान गोलंदाज ज्याचा वापर करण्यात येतो, साहिल कानावकर. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना मला मिळतो आहे. टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून त्याचा वापर करण्यात येतोय. मागील सामन्यामध्ये देखील आपण त्याला टेप बॉलची षटक हाताळताना पाहायला मिळालंय. तो साईल स्क्रीनवरती त्याला आपण पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल करण्यात येतात. ऑन साईडला एक फाईन लेग आहे, एक डीप मध्ये स्क्वेअर लेग, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळाला. लॉंग ऑन आता बाहेर काढण्यात आलाय. एक पॉइंट आहे, त्याच वेळेला कव्हर्स मध्ये खेळाडू आहे. आतमध्ये एक क्षेत्ररक्षक बोलावण्यात येतोय. पॉइंटला आतमध्ये घेण्यात आलाय. फाईन लेग, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन जो मात्र वाईडिश आहे. अगदी त्याच वेळेला एक डीप मिड विकेट पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर.
पाच क्षेत्ररक्षक तडी या सर्कलच्या बाहेर. मिड ऑफ आहे, पॉइंट कव्हर जिथे मात्र गली. थर्ड मॅन बॉल मिळाला, वेगाने बॉल मात्र शरीरावरती आढळलाय. सिंगल कंप्लीट होते. ऋतिक स्ट्रायकर एंडला आलाय, हीच तर बाब जमेची आहे. ऋतिक स्ट्रायकर एंडवरती येत असताना बॉल मिळतोय. सिंगल आली लेग बाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 30 धावा, 43 ची गरज. 17 चेंडू 43 धावा. या मैदानावरती रन्स बनतात, परंतु सातत्याने त्याच्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. धावा गोळा करण्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागेल, घाम गाळावा लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, घामाच्या धाराने मनुष्य अधिकचा शोभून दिसतो मोत्याच्या हारांपेक्षाही. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चाललाय बॉल, आउटफील्ड फास्ट. रन निश्चित मिळणार. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. स्क्वेअर फेकी, खराब फेकी पाहायला मिळाली, परंतु त्याचा मोबदला उचलता आलेला नाही. धावा मिळाल्या त्या दोन. संघाची धावसंख्या 32. अजूनही विजयासाठी 41 ची गरज आहे. येणारे चेंडू राहिले ते 16 चेंडू आणि 41 धावा. समीकरण बदलू लागले क्षणाक्षणाला. एखाद्या सिसॉवरती बसलेली मॅच पाहायला मिळते. तराजू मध्ये आहे, कधी इथे कधी तिथे. नेल बॅटिंग फिनिश पाहायला मिळेल का? 32 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तट हुकून आहे. संघामध्ये चांगले खेळाडू पाहायला मिळाले. विकी या संघामध्ये अध्याप पाहिलं रमेश पवार सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. या संघामध्ये चांगली फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, वेग प्रचंड होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला चेंडूने. डॉट बॉल आला. येणारे 15 बॉल 41 ची गरज. 15 चेंडू आणि 41 धावा. ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. रिदम फॉलो थ्रू या षटकामध्ये आत्मविश्वासाने गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज साहिल खानावकर. यावेळेला बॅटची आतली कडा, फाईन लेगला चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळते ते एकेरी दुहेरी धाब्याने जास्तीचं काही बिघडणार नाहीये. 18 मध्ये 44 बनवायच्या होत्या. उर्वरित राहिलेले चेंडू इथून पुढे ते मात्र 14 मध्ये 40 ची गरज. पुढचे 2 बॉल सर्वाधिक महत्वाचे आहेत. मॅच कोणत्या बाजूला झुकणार आहे हे सांगणार पुढचे 2 चेंडू राहतील. कारण पुढच्या 2 बॉलवरती जर काही यदा कदाचित मोठे फटके आले तर सामन्याचं भवितव्य हे कोणाच्या हाती सुपूर्द होतं ना हे स्पष्ट होणार आहे. यावेळेला ऑन साइडला अक्षय पवार चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. षटकार लांब लचक सुख पाहायला मिळालाय. आत्मविश्वासाने बॅटिंग करतो आज अक्षय पवार. तोच खेळाडू आज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ज्या रीतीने त्याची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 39. आणखीन एक तडाखा. लगातारचा दुसरा. लांब 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 वरचा सर्व दूर षटकार. अक्षय पवार पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 16 धावा. येणारे 12 बॉल आणि 28 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. धावफलकावरती बनलेले आहेत त्या 45. काय क्रम पाहायला मिळालाय. आले काय ना, जो ग्राफ आहे ना तो खाली उतरून द्यायचा नाहीये. ऋतिक पाटील आणि अक्षय पवार याचाच विचार करतोय. प्रत्येक षटकागणिक एक धाव जास्तीची बनवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 16. विकेटचा रकाना काही भरू दिले नाहीये गोलंदाजानं. ज्या रीतीने आक्रमकता धारण करून बॅटिंग केली जाते. 40 ऑन दी बोर्ड आहेत. 15चा करंट रन रेट, आस्किंग रन रेट 14चा बाला मिळतोय. 15च्या धावगतीने 45 बनवल्यात आणि 14च्या धावगतीने 28 बनवायचे आहेत. मॅच महत्वाची बनते. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात येत आहे. एकाच विभागामधील 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. भावेश उलवेकर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. खिडूकपाडा विभागाला बिलॉंग करणारा आणि ज्या ज्या वेळेला त्याला आपण पाहिलं ना बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून तो खेळत असताना पाहायला मिळतो. आज त्याला बॉलर म्हणून त्याचा वापर करण्यात आलाय, परंतु भूमिका मिळाली आहे त्या भूमिकेला तो न्याय देतोय.
स्वतः गोलंदाज म्हणून त्याला आपण पाहत आहोत. भावेची बॅटिंग किंवा साहिलची बॅटिंग. साहिललाही आपण बॅटिंग करताना पाहिलेलं आहे. 45 ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 28 ची गरज. ऋतिक ऑन स्ट्राईक. या एंडकडून धावा त्याने सातत्याने चांगल्या बनवल्यात. बॅटची लिडिंग एज. या मॅच मध्ये गोल्डन विकेट आणि होय आपल्याला मिळालेल्या भूमिकेला न्याय देणारा गोलंदाज भावेश सुलवेकर आला आणि विकेट घेऊन गेला. फलंदाज बाद. सागर गायकवाडने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विकी पाटीलला आपण पाहत आहोत. विश्वम पाटील अर्थात विकी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. क्रिकेट सोबत राजकारणामध्येही अटकंडा त्याचा चांगला पाहायला मिळाला आहे. त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एक काळ या संघाच्या नावाभोवती राहिला. मुरबी त्या गावचा खेळाडू लोअर फुलतो तो ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. बेगन आता सिंगल आली केवळ. येणारे चेंडू इथून पुढे राहिले त्या अर्थात येणारे चेंडू राहिले ते 10 मध्ये 27 ची गरज. अक्षय पवारने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 10 बॉल 27 धावा. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. काय 2 बॉल 2 षटकार त्याने टोकलेत. तुझं पंख दिले देवाने घे झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडून या सारी. आपण करू शकतो हा विश्वास आहे आणि आज मी करून दाखवेन हा आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाला साजेसा खेळ इथे करावा लागणार. अक्षय पवारला केल्याने होत आहे रे. आधी केलेचीही पाहिजे. धावा बनतात बनवण्याची जिद्द तुमच्याकडे असायला हवी आणि त्यासाठीचे प्रयत्न इथे पाहायला मिळतील का. अक्षय पवारला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला 2 बॉल 2 षटकार नुकतेच त्याने ठोकलेले आहेत. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची लिडिंग एज. आणखीन एक झेल रिले स्वरूपामध्ये सागर गायकवाडने टिपला. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये पवारांचा बोलबाल आहे महाराष्ट्रभर. पहा योगेश पवारचा मी उल्लेख केला होता जो पेंटचा आहे. उमरोळी कर्जतचा विजय पवार पाहायला मिळतो. सुहास पवारला आपण कल्याणचा पाहतो. जिथे भावेश पवारला आपण पाहिलं जो भिवंडीचा आहे. अगदी त्याच वेळेला अक्षय पवार किरण पवारला आपण पाहिलं. पवार अनेक पाहायला मिळाले. त्यामध्ये जय पवार यांनाही आपण पाहतोय. दत्ता पवार पुण्याचा मावळातला पाहायला मिळतो. पवारांचा बोलबालात राहिला. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आली आहे. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. प्रथमेश पवार मुंबापुरीचे आहे. धावफलकावरती धावा दुहेरीच्या मदतीने पदार्थ आहेत. 48 बनलेले आहेत. येणारे 8 बॉल आणि 25 ची गरज. पुढचे 2 बॉल आता सामन्यामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे निश्चित सांगतील. मला वाटतं जर का तेजस मात्र इथे असते ना संदेश गोंधळी मैदानाच्या बाहेर कदाचित दिसला असा.
त्यावेळेस बॉल ऑन साईडला केलेला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना मला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 49 ऑन द बोर्ड. 24 ची गरज. निसर्ग पवार देखील आहे 24 इव्हेंट्स कडे. मला वाटतं पाटलाने पवाराने ऍड करून घेतलेली आहे. फलकावरती 49 आहेत. निसर्ग त्याच्या पुढे जे काय आडनाव लावलंय तर तुझ्या टीमनी लावलेलं आहे. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळत नाही आहेत. या षटकामध्ये सर्वाधिक महत्वाचे षटक. काय गोलंदाजी केली आहे. इम्पॅक्ट ज्या पद्धतीने या इम्पॅक्ट खेळाडूने चाकलेला पाहायला मिळाला. भावेश सुलवेकर खेडूक पाड्याचा गोलंदाजाने सामन्याला कलाटणी दिली आहे. 12 बॉल 28 ची मॅच. या षटकामध्ये 4 धावा, महत्वपूर्ण 2 विकेट त्याने मिळवल्यात. सामना लांबणीवरती जाऊन पोहोचलाय. येणारे 6 बॉल 24 ची गरज. आणि 24 ची गरज. 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पंकज पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलंय. वाजेचा खेळाडू. आज या खेळाडूने प्रशंसा करण्या इतकं काम अगदी यथायोग्य केलेलं आहे. बॅटिंग असू द्यात, बॉलिंग असू द्यात, क्षेत्ररक्षण असू द्यात, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये त्याची वारंवार प्रशंसा केली जाईल. यावेळेचा बॉल सुरुवात चांगली झाली आहे का. बॉल उंच गेलाय. रमेश पवारचा वार फिका पडला. क्षेत्ररक्षक होता. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा घेतल्या जातील का. दुहेरीचा प्रयत्न आणि कंप्लीट झाले. 2 धावा. 2 धावा आल्यात. रोहित होते त्या ठिकाणी. जिथून मात्र आपण पाहिलं धावा 2 आल्यात. 22 ची आवश्यकता राहिली आहे. 5 चेंडू आणि 22 धावा. रमेश पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहित चिर्लेकरला आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 25 आल्या होत्या पूर्वार्धामध्ये. त्याच आता इथे आपण पाहिलं ना तर बनवायच्याही 24 आहेत. येणारे 4 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेट. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना मला मिळाला. 1 बदला 2 आहेत. विजयासाठी येणारे चेंडू राहिले 4. 4 मध्ये 22 ची गरज. 4 चेंडू आणि 22 धावा. संदेश गोंधळीला तुम्ही स्क्रीन वरती पाहत आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न ती केवळ आलेली आहे. येणारे चेंडू राहिले ते अर्थात इथून पुढे 3 बॉल मध्ये 21 ची गरज. 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडू आणि 21 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. औपचारिकता दिसू लागली आहे. चला शेवटचा सामना टॉस साठी मी लक्ष वेधेन. शुभम पाटील त्वरित या व्यासपीठावरती. आडवा बाटणे ऑन साइडला केलाय. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि 17 ची गरज. पुढचा चेंडू या वेळेला आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. मागील मॅच मध्ये सुहास पवारचा खेळ चांगला पाहायला मिळाला. खर तर भावेश उलवेकरने जे षटक टाकलं ते सर्वाधिक महत्वाचं होतं. 2 विकेट मिळवल्या आघाडीच्या 2 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं. इथून रन्स मिळणार नाही. सामना संपला. मॅच जिंकली आहे ती अर्थात इथून पाहायला मिळाली. जिथे चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला, सामना जिंकला, तो अर्थात आपण पाहत आहोत
सामना जिंकला प्रियांशी अँड प्रियांकी लबंद ओळे संघाने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण आमंत्रित करतो आहोत. सुहास पवारने पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना रन्स बनवल्या होत्या, त्या अर्थात एकंदरीत 30 बॉल, जिथे 30 धावा 14 बॉल मध्ये 24 धावांची खेळी केली होती सचिन मोरेने. परंतु टर्निंग पॉइंट षटक या मॅच मध्ये एक इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी त्याने केलेली मला मिळाली, तो अर्थात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण आमंत्रित करतोय. एक षटक 4 धावा आणि 2 विकेट ज्याने मिळवून दिल्या संघाला, तो भावेश उलवेकर राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेला आणि इम्पॅक्ट टाकूनच बाहेर आलाय. भावेश चला त्वरित या आणि टॉस साठी कॅप्टन होतात. सागर चला त्वरित या. लक्ष वेधेन मी, चला त्वरित या मॅन ऑफ द मॅचचा